बेस असतो ते आपल्याला शिकायला मिळालं. तर त्याच्यामध्ये आपण फर्स्ट आपण काय डिस्कस करणार आहोत, व्हॉट इज द कन्स्ट्रक्टर. तर तुम्हाला पहिल्यांदा हे युनिट 18 मार्काला एवढं लक्षात ठेवा, सगळ्यात इम्पॉर्टंट असं हे युनिट आहे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू डिस्कस व्हॉट इज कन्स्ट्रक्टर. ओके, कन्स्ट्रक्टर म्हणजे काय, तर काय नसतं बघा. कन्स्ट्रक्टर इज अ स्पेशल टाईप ऑफ मेथड हुज नेम इज सेम ॲज क्लास नेम, दॅट इज कॉल्ड ॲज कन्स्ट्रक्टर. म्हणजे काय, तुमच्या कन्स्ट्रक्टरचं म्हणजे तुमच्या जे क्लासचं नाव आहे तेच तुमच्या कन्स्ट्रक्टरचं नाव असतं. ओके, त्यालाच आपण म्हणतो कन्स्ट्रक्टर. ही एक स्पेशल टाईपची मेथड आहे. कन्स्ट्रक्टरला आपण काय म्हणलेलं आहे, सगळ्यांना स्क्रीन दिसते का, काही थोडं मोठं करायचं, दिसते ना सगळ्यांना. हो सर. ओके गुड. बघा, कन्स्ट्रक्टर म्हणजे काय नसतं, तुमच्या जे क्लासचं नाव आहे, क्लासचं नाव आणि कन्स्ट्रक्टरचं नाव सेम असतं, त्याला आपण कन्स्ट्रक्टर म्हणतो. ओके, ही एक स्पेशल टाईपची मेथड आहे. जसं तुमच्या जावा प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये मेथड म्हणजे काय आपल्याला पुढे बघायचंच आहे. व्हॉट इज द मेथड, व्हॉट इज प्री डिफाईंड मेथड कुठल्या असतात आणि तुमच्या युजर डिफाईंड मेथड कुठल्या असतात ते आपल्याला इन डिटेल्समध्ये बघायचं आहे उद्याच्या लेक्चरमध्ये. ओके, तर आज आपल्याला बेसिक कन्स्ट्रक्टरचे सगळे रूल्स, वाय वी आर युजिंग कन्स्ट्रक्टर इन जावा, ओके, व्हॉट इज द मेन रोल ऑफ कन्स्ट्रक्टर, कशासाठी आपण त्याचा यूज करतो, तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. कन्स्ट्रक्टर इज अ स्पेशल टाईप ऑफ मेथड हुज नेम इज सेम ॲज द क्लास नेम, दॅट इज कॉल्ड ॲज कन्स्ट्रक्टर. बघा, हे जे पहिली लाईन आहे कन्स्ट्रक्टर, ही तुमची डेफिनेशन आहे कन्स्ट्रक्टरची. ओके, म्हणजेच काय म्हणते ते, कन्स्ट्रक्टर इज अ स्पेशल टाईप ऑफ मेथड हुज नेम इज सेम ॲज क्लास नेम. म्हणजे तुमच्या क्लासचं नाव आणि कन्स्ट्रक्टरचं नाव सेम असायला पाहिजे, त्याला आपण म्हणतो कन्स्ट्रक्टर. ओके, तर त्याचं बेसिक डेफिनेशन कळली. तर कन्स्ट्रक्टर डिफाईन करायचे काही नियम आहेत, काही रूल्स अँड रेग्युलेशन आहेत. कन्स्ट्रक्टर आपण कशासाठी यूज करतो आपण जावा प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये, कन्स्ट्रक्टरचा काय यूज आहे जावा प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये. ओके, तर हे तुम्हाला लक्षात. कन्स्ट्रक्टरचा मेन यूज इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला विचारतात, व्हाय वी आर युजिंग कन्स्ट्रक्टर. आता हे तुम्ही डेफिनेशन सांगितली. कन्स्ट्रक्टर इज अ स्पेशल टाईप्स ऑफ मेथड whose name is same as class name, that is the definition of the constructor. But what is the main use of constructor? The main use of constructor is initialize the object. We can, by using constructor we can initialize the object, that is the main use. म्हणजे ऑब्जेक्टला इनिशियलाइज करण्यासाठीच आपण कन्स्ट्रक्टर यूज करत असतो जावा प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये. ओके, आता पुढे आपण तुम्हाला सिंटॅक्समध्ये कळलं, म्हणजे बेसिक रूल हा आहे याचा पहिला. ओके, अँड सेकंड काय म्हणते बघा, एव्हरी जावा क्लास हॅज कन्स्ट्रक्टर. म्हणजे जावाच्या प्रत्येक क्लासमध्ये एक कन्स्ट्रक्टर असतोच. ओके, ते का असतो ते पुढे मी तुम्हाला सांगत आहे. ओके, कन्स्ट्रक्टर म्हणजे काय तुम्हाला कळलं, इट इज अ स्पेशल टाईप ऑफ मेथड हुज नेम ॲज सेम क्लास नेम. आणि त्याचा मेन पर्पज काय आहे, इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला हाच क्वेश्चन विचारतात, व्हाय वी आर युजिंग कन्स्ट्रक्टर. ओके, त्याचा मेन पर्पज काय कन्स्ट्रक्टरचा, वी कॅन इनिशियलाइज द ऑब्जेक्ट. ओके, दॅट्स वाय वी आर युजिंग, और दॅट इज द मेन पर्पज ऑफ कन्स्ट्रक्टर. आणि तुम्हाला नेक्स्ट काय आहे बघा, एव्हरी जावा क्लास हॅज अ कन्स्ट्रक्टर. म्हणजे जावाच्या प्रत्येक क्लासमध्ये काय असतो, एक कन्स्ट्रक्टर असतो. ओके, आणि कन्स्ट्रक्टरचा मेन यूज हा ऑब्जेक्ट इनिशियलाइज करण्यासाठीच आपण त्याला यूज करत असतो. ओके, कन्स्ट्रक्टर कधी कॉल करतो आपण बघा, जावा थर्ड रूल काय म्हणतो तुमचा, अ कन्स्ट्रक्टर इज ॲटोमॅटिकली कॉल्ड ॲट द टाईम ऑफ ऑब्जेक्ट क्रिएशन. बघा, म्हणजे आपण आता तुम्हाला मी पुढे प्रोग्राम सांगितले आणखीन कळलं. क्लास म्हणजे काय, ऑब्जेक्ट म्हणजे काय, ह्या बेसिक थिंग्स तुमच्या क्लिअर झालेल्या आहेत. म्हणजे ऑब्जेक्ट ज्यावेळेस आपण क्रिएट करत असतो जावामध्ये, त्यावेळेस ॲटोमॅटिक कन्स्ट्रक्टर कॉल होत असतो. कारण इथं काय म्हणलेलं आहे, सेकंड रूल काय तुमचा, एव्हरी जावा क्लास हॅज अ कन्स्ट्रक्टर. ओके, जावाच्या प्रत्येक क्लासमध्ये कन्स्ट्रक्टर असतो. आणि कन्स्ट्रक्टर कधी कॉल होतो, तर ॲटोमॅटिकली कॉल होतो कन्स्ट्रक्टर जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएशन करता, जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करता जावाच्या प्रोग्राममध्ये, त्यावेळेस ॲटोमॅटिक कन्स्ट्रक्टर कॉल होतो. आणि तुमचा लास्ट रूल काय आहे, कन्स्ट्रक्टर शुड नॉट रिटर्न टाईप. म्हणजे कन्स्ट्रक्टरला रिटर्न टाईप्स काय नसतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही व्हाईड वगैरे करता, रिटर्न व्हाईड नल वगैरे. ओके, तर असं रिटर्न टाईप्स कन्स्ट्रक्टरला कुठलाही नसतो. कन्स्ट्रक्टर शुड नॉट हॅव रिटर्न टाईप्स. ओके, हे आहेत कन्स्ट्रक्टरचे 4 नियम आणि त्याची डेफिनेशन, व्हाय कन्स्ट्रक्टर इज यूज. ओके, सगळ्यांना कळलंच असेल कन्स्ट्रक्टर म्हणजे काय आहे आणि त्याचे मेन 4 पर्पज. सगळ्यात इम्पॉर्टंट असा हा टॉपिक आहे कन्स्ट्रक्टरचा. ओके, सगळ्यांना कळलं का, 4 रूल काय, व्हाय वी आर युजिंग कन्स्ट्रक्टर अँड व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ कन्स्ट्रक्टर. क्लासचं नाव आणि तुमच्या कन्स्ट्रक्टरचं नाव सेम असतं प्रोग्राममध्ये, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं. ओके, सो आपण बेसिक सिंटॅक्स बघूया कन्स्ट्रक्टरचा. इथे बघा, एक्झाम्पल ऑफ कन्स्ट्रक्टर, सिंटॅक्स म्हणू शकतो किंवा एक्झाम्पल म्हणा तुम्ही, नो प्रॉब्लेम.
आता बघा क्लास ए, ओके, क्लास ए इज अ युजर डिफाईन्ड क्लास. हा युजर डिफाईन्ड क्लास आहे जावाचा. क्लास कीवर्ड आहे आणि ए नावाचा इथे क्लास आहे. तर मग आपण रूल काय म्हणतोय आपला बघा, रूल काय म्हणतोय, द मेन पर्पज ऑफ कन्स्ट्रक्टर इज इनिशियलाइज द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट इनिशियलाइज करण्यासाठी आपण कन्स्ट्रक्टरला विचारतो. आणि बघा ते पुढे सांगाल आता मी तुम्हाला ऑब्जेक्ट आहे बघा इथे. कन्स्ट्रक्टर इज अ स्पेशल टाईप ऑफ मेथड. एक स्पेशल टाईपची मेथड आहे जावाची. ओके, काय म्हणते मेथड, हुज नेम इज सेम ॲज क्लास नेम. म्हणजे क्लास काय आहे तुमच्या इथं ए. ए हा तुमच्या इथे क्लास आहे. ओके, आणि तुमच्या कन्स्ट्रक्टर कुठला आहे, एच आहे बघा इथं. बघा क्लास ए इथं डिक्लेअर केला मी. क्लासची बॉडी ही क्लासचा ओपन ब्रॅकेट आणि इथं तुमच्या क्लासचा हा क्लोज ब्रॅकेट. आणि इथं मी काय लिहिलं आहे, हा एक कन्स्ट्रक्टर घेतला बघा. बघा इथं तुमच्या क्लासचं नाव आणि कन्स्ट्रक्टरचं नाव काय सेम आहे. फक्त कन्स्ट्रक्टरला इथं लेफ्ट अँड राईट पॅरेंथेसिस आहे. म्हणजे याच्या आतमध्ये तुम्ही पॅरामीटर वगैरे पास करू शकता कन्स्ट्रक्टरमध्ये. ओके, आणि ही कन्स्ट्रक्टरची बॉडी आहे, याच्या आतमध्ये तुम्ही कन्स्ट्रक्टर म्हणजे एक स्पेशल टाईपची मेथड असल्यामुळं हिला पण काय आहे, ओपनिंग अँड क्लोजिंग ब्रॅकेट आहे. ही बघा ही तुमची कन्स्ट्रक्टरची ओपनिंग अँड म्हणजे कन्स्ट्रक्टरची बॉडी आहे थोडक्यात. हा तुमचा क्लास आहे, ही क्लासचा ओपन ब्रॅकेट, हा क्लोज ब्रॅकेट क्लासचा. आणि क्लासच्या आतमध्ये ही स्पेशल टाईपची मेथड आहे, यालाच आपण कन्स्ट्रक्टर म्हणतो. जे की क्लास नाव म्हणजे ए आणि कन्स्ट्रक्टर तुमचा सेम आहे. कन्स्ट्रक्टरमध्ये तुम्ही पॅरामीटर पण पास करू शकता, ते आपल्याला पुढे बघायचे. व्हॉट आर द डिफरंट टाईप्स ऑफ कन्स्ट्रक्टर, लाईक डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर, कॉपी कन्स्ट्रक्टर. ओके, हे आपल्याला पुढे एक एक बघायचं आहे. सो बेसिक मिनिंग तुम्हाला सिंटॅक्स करणं इम्पॉर्टंट आहे. क्लास आहे आणि हा तुमच्या क्लासचा कन्स्ट्रक्टर आहे. ओके, गेटिंग इट. थेरी कळली का सगळ्यांना, व्हॉट इज मीन बाय कन्स्ट्रक्टर आणि त्याचे मेन 4 रूल का कन्स्ट्रक्टर आपण का यूज करतो. तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये वगैरे 101% विचारतात व्हॉट इज कन्स्ट्रक्टर. मग तुम्हाला सांगता आलं पाहिजे कन्स्ट्रक्टर इज अ स्पेशल टाईप्स ऑफ मेथड इन जावा प्रोग्रामिंग लँग्वेज हुज नेम इज सेम ॲज क्लास नेम. ओके, द सम काइंड ऑफ रूल इन कन्स्ट्रक्टर लाईक वाय वी आर युजिंग कन्स्ट्रक्टर. द पर्पज ऑफ कन्स्ट्रक्टर इज इनिशियलाइज द ऑब्जेक्ट. ओके, बिकॉज जावामध्ये जे काय असतं ते क्लास आणि ऑब्जेक्ट रिगार्डिंग असतं सगळं. मग ह्या ऑब्जेक्टला इनिशियलाइज करण्यासाठीच आपल्याला कन्स्ट्रक्टरचा यूज असतो. अँड एव्हरी जावा क्लास हॅज कन्स्ट्रक्टर. जावाच्या प्रत्येक क्लासमध्ये कन्स्ट्रक्टर असतो, जे की क्लासचं नाव आणि त्याच्या कन्स्ट्रक्टरचं नाव सेम असतं. ओके, कन्स्ट्रक्टर कधी कॉल होतो, यावेळेस तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करता प्रोग्राममध्ये. ज्यावेळेस एखाद्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करता तुम्ही किंवा कॉल करता, त्याच वेळेस तो कन्स्ट्रक्टर कॉल होत असतो. आणि कन्स्ट्रक्टरला रिटर्न टाईप नसतो. आता फॉर एक्झाम्पल इथं बघा, इथं मी काय लिहिलं आहे का, तुम्ही असं लिहू शकता. फॉर एक्झाम्पल बघा इथं वाईड वगैरे लिहू शकता, लिहिलं तरी नो प्रॉब्लेम. बट रिटर्न टाईप्स नसतो कन्स्ट्रक्टरला, म्हणून आपण असं लिहित नाही. ओके, तर हा झाला तुमचा कन्स्ट्रक्टर आणि हा झाला तुमचा क्लास विथ कन्स्ट्रक्टर. ओके, ऑल ऑफ यू अंडरस्टूड व्हॉट इज द बेसिक मिनिंग ऑफ कन्स्ट्रक्टर, वाय वी आर युजिंग कन्स्ट्रक्टर इन जावा प्रोग्रामिंग लँग्वेज. सगळ्यांना कळलं का कन्स्ट्रक्टरचं काय. आपण प्रोग्राम बघूया, आणखीन तुमचं व्यवस्थित क्लिअर होऊन जाईल. ऑल ऑफ यू गेटिंग. खूपच इम्पॉर्टंट असा हा टॉपिक आहे. 18 मार्काला तुम्हाला एक्झाममध्ये याच्यावरती क्वेश्चन विचारतात, व्हॉट इज कन्स्ट्रक्टर. आणि बरेच विद्यार्थी यामध्ये थोडे कन्फ्यूज होतात, कारण त्यांना ते माहिती नसतं ॲक्च्युली काय वगैरे असतं. ओके, बेसिक्स एक्झाममध्ये जर तुम्हाला विचारलं तर बेसिक थिंग्स लिहायच्या. बघा बेसिक थिंग्स म्हणजे काय तुम्हाला कळलेलं आहे. कन्स्ट्रक्टर आता बेसिक म्हणजे बघा, म्हणजे एकदम सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगितलेलं आहे. व्हॉट इज कन्स्ट्रक्टर एकाच लाईनमध्ये लिहायचं. इनफ ऑन दॅट. ओके, म्हणजे एवढं सफिशियंट आन्सर आहे. तुम्हाला विचारलं डिफाईन कन्स्ट्रक्टर म्हणजे काय, एक स्पेशल टाईपची मेथड आहे. ओके, ज्याचं क्लासचं नाव आणि कन्स्ट्रक्टरचं नाव सेम असतं. कन्स्ट्रक्टर काय यूज करतो आपण, तर पहिली गोष्ट ऑब्जेक्ट इनिशियलाइज करण्यासाठी. प्रत्येक जावाच्या क्लासमध्ये एक कन्स्ट्रक्टर असतोच. आणि कन्स्ट्रक्टर कधी कॉल होतो, तर ऑब्जेक्ट ज्यावेळेस आपण क्रिएट करत असतो जावामध्ये त्या क्लासमध्ये, त्यावेळेस कन्स्ट्रक्टर ॲटोमॅटिक कॉल होतो. आणि कन्स्ट्रक्टरला रिटर्न टाईप्स नसतो. ओके, आणि हा एकदम सोप्या भाषेतला इथे मी तुम्हाला सिंटॅक्स दिलेला आहे. क्लास ए एक क्लास घेतलेला आहे. आपल्याला माहिती आहे की क्लासला काय असतं, ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रॅकेट असतो. तर हा क्लास झाला जे की युजर डिफाईन क्लास आहे, त्याचं नाव ए आहे. आणि याचा हा ओपनिंग ब्रॅकेट आणि ह्या क्लासचा क्लोजिंग ब्रॅकेट सगळं काही क्लासच्या आतमध्येच असतं. कारण आपण ज्या काय मेथड्स, जे काय व्हेरिएबल्स. आणि हां, बेसिक थिंग्स तुम्हाला सांगतो, कन्स्ट्रक्टरचा मेन यूज काय असतो बघा, इन्स्टन्स व्हेरिएबलला इनिशियलाइज करण्यासाठी आपण कन्स्ट्रक्टर यूज करत असतो. सो तुम्हाला हे माहिती पाहिजे, व्हॉट इज द व्हेरिएबल म्हणजे काय असतं, तर जे काही व्हॅल्यू आपण चेंज करत असतो व्हेरिएबलमध्ये,
ड्युरिंग प्रोग्रामिनेशन किंवा ड्युरिंग प्रोग्राम वी कॅन चेंज अ व्हॅल्यू व्हेरिएबल. व्हेरिएबल वेगवेगळ्या प्रकारचे असतात, जसे की तुमचा इन्स्टन्स व्हेरिएबल असतात, लोकल व्हेरिएबल असतात, ग्लोबल व्हेरिएबल असतात. असे भरपूर टाईपचे व्हेरिएबल आहेत. ते आपण पहिल्या आय थिंक सुरुवातीच्या लेक्चरमध्ये घेतलेलं आहे. आता ज्यांचं ते मिस झालेलं आहे त्यांच्यासाठी आपण एखाद्या दिवशी घेऊया व्हॉट इज व्हेरिएबल लाईक दॅट. बघा तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं मी, बेसिक गोष्टी फार पुढे आपल्याला त्या उपयोगात येतात. आता आपण ते व्हेरिएबल काय असतात ते शिकलेलं असल्यामुळे इथं लगेच काय कन्स्ट्रक्टरचा मेन यूज हा काय असतो तर इन्स्टन्स व्हेरिएबलच्या व्हॅल्यू इनिशियलाइज करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही इथं काय घेतलं, इन्स्टन्स व्हेरिएबल घेतलेत. आपण काय करू, इंट ए नावाचं एक व्हेरिएबल घेऊ फॉर एक्झाम्पल आणि याला क्लोज करू. ओके. आणि सेम मग आपण आणखीन एक व्हेरिएबल घेऊ स्ट्रिंग. फॉर एक्झाम्पल स्ट्रिंग नावाचा एक व्हेरिएबल घेऊ आणि त्याला काहीतरी आपण नाव देऊ आणि याला सेमिकोलन देऊ. म्हणजे हे तुमचे कुठले व्हेरिएबल आहेत तर हे तुमचे इट इज अ इन्स्टन्स व्हेरिएबल. मग ह्या इन्स्टन्स व्हेरिएबलला व्हॅल्यू इनिशियलाइज आपण कुठे करतो तर ह्या कन्स्ट्रक्टरच्या आतमध्ये करत असतो. बघा ह्या बॉडीच्या आतमध्ये तुम्ही कन्स्ट्रक्टर, ही बॉडी आहे कन्स्ट्रक्टरची बरोबर आहे, ह्या बॉडीच्या आतमध्ये तुम्ही इथं व्हॅल्यू इनिशियलाइज करू शकता. फॉर एक्झाम्पल ए इक्वल्स टू 0 आणि त्याला सेमिकोलन द्या. आणि दुसरं घ्या फॉर एक्झाम्पल इथं आता दुसरा व्हेरिएबल कुठला नेम घेतला आहे, नेमला व्हॅल्यू द्या नल. ओके. तर हे बघा ओके, हे झाला तुमचे इन्स्टन्स व्हेरिएबल. आपण याला इन्स्टन्स व्हेरिएबल म्हणू करतो तुम्हाला समजण्यासाठी. इन्स्टन्स व्हेरिएबल ओके, हे तुमचे इन्स्टन्स व्हेरिएबल झाले प्रोग्राममध्ये. ओके, जे की क्लासच्या आतमध्ये डिफाईन आहेत. एवढं लक्षात ठेवा. बघा ही कन्स्ट्रक्टरची बॉडी वेगळी आहे आणि आपण क्लासच्या आतमध्ये हे व्हेरिएबल मी डिक्लेअर केलेले आहेत ज्यांना आपण म्हणतो इन्स्टन्स व्हेरिएबल. मग आता फक्त मी हे व्हेरिएबल इनिशियलाइज केलेले आहे जे की इंटिजर टाईपचा ए व्हेरिएबल आहे आणि हा दुसरा नेम टाईपचा एक व्हेरिएबल आहे. मग मी यांची व्हॅल्यू कुठे इनिशियलाइज केली तर इथे इनिशियलाइज केली. बघा ए इक्वल्स टू 0 अँड नेम इक्वल्स टू नल. इथे यांच्या व्हॅल्यू म्हणजे बघा इनडायरेक्ट आपल्याला कन्स्ट्रक्टर काय सांगतोय तर तुम्हाला इन्स्टन्स व्हेरिएबलच्या व्हॅल्यू इनिशियलाइज करण्यासाठी आपण कन्स्ट्रक्टरचा वापर करत असतो. आता प्रोग्राम घेतल्याच्या नंतर आपल्याला व्यवस्थितच कळून जायला वाटेल तर यूज ऑफ ॲक्च्युअल यूज ऑफ दॅट. ओके. तर बेसिक कन्स्ट्रक्टर हा मिनिंग सगळ्यांचा कळला असेल असं मी आशा करतो सगळ्यांचं. ओके. कोणाला डाऊट आहे का परत सांगाय याचा काय यूज आहे, कारण हे फार इम्पॉर्टंट असा हा टॉपिक आहे जे की तुम्हाला भविष्यामध्ये कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये किंवा प्रोग्रामर म्हणून तुम्ही कंपनीमध्ये वगैरे गेलात तर तुम्हाला 101% या कन्स्ट्रक्टरचा यूज केला जातो. तिथे सगळ्यांना समजला असेल तर इथे मेसेज करा येस म्हणून. मग आपण पुढे प्रोग्राम घेऊया. म्हणजे प्रोग्राम झाल्याच्या नंतर तुमचं आणखीन राहिलेली शंका ती सगळी एकदम क्लिअर होऊन जाईल. ओके. कळलं का सगळ्यांना? इथे मेसेज करा किंवा मला येस म्हणा, म्हणजे पुढचा टॉपिक मग आपल्याला व्यवस्थित घेता येईल. ओके गुड. ओके, सो लेट स्टार्ट अवर कन्स्ट्रक्टर प्रोग्राम. बेसिक कन्स्ट्रक्टर प्रोग्राम बेसिकच बघूया आपण. बेसिक तुमचं क्लिअर झालं की बाकी सगळ्या गोष्टी ॲटोमॅटिकली क्लिअर होत असतात. बेसिक पक्का असतो. बेस हा कुठल्याही गोष्टीमध्ये पक्का असला पाहिजे. सो बघा आपण प्रोग्राम घेऊया. प्रोग्राममध्ये आणखीन तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. आता बेसिक सिंटॅक्स तर तुम्हाला कळला प्रोग्राम. बघा इथं आपण काय केलं आहे, सिंटॅक्स पण घेतलेला आहे कन्स्ट्रक्टरचा. ओके. बघा हे काय आहे तर हे माझ्या